हे साधं सुद्धा पिठलं नसून मस्त दळदार शेवग्याच्या शेंगा घातलेलं पिठलं आहे. तर पिठल्यासाठी इथे मी शेंगांचे साधारणपणे 2 इंचाचे तुकडे केलेत आणि हिरवं साल पण काढून घेतलंय. ती वाटी भरून बेसन घेतलं आणि हे बेसन आधी कोरडं भाजून घेतलं म्हणजे पिठलं खमंग होतं. पिठलं बनवायला शक्यतोवर लोखंडी कढई वापरा. त्यामुळे काय होतं ना, एकतर लोह पोटात जातं आणि पिठलं पण छान खमंग होतं. पण पिठलं झाल्या झाल्या कढईतनं एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायला विसरू नका, नाहीतर पिठल्याला काळा रंग येईल. बेसनाचा जरा सुवास सुटला की गॅस केला बंद. भाजलेलं बेसन असं एखाद्या बोलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून गार करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी घातलं. ही 1 वाटी पाणी आणि ही 2री वाटी पाणी. एकदम जास्त पाणी बेसनात घालू नका, नाहीतर बेसनाच्या होतील गुठळ्या ज्या मोडणं अवघड जाईल. पाणी काय आपल्याला नंतर पण वाढवता येतं. पक्ष्यांचा मस्त किलबिलाट चालू आहे बॅकग्राऊंडला. दुसऱ्या कुठल्या म्युझिकची गरज नाही. पीठ इतपत घट्ट किंवा पातळ म्हणा भिजवून घेतलं होतं. तर तेलात ही घातली पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग आणि या शेवग्याच्या सोललेल्या शेंगा घातली. हळद, आवडीप्रमाणे तिखट आणि या फोडणीत शेंगा एखादा मिनिट परतायच्या. शेंगा शिजवण्यासाठी घालायचं 1 वाटी पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि शेंगा मऊ होईपर्यंत झाकून बारीक गॅसवर शिजवायच्या. बघूयात शेंगा शिजल्यात का. असं हाताने दाबून बघायचं. दाबल्या गेल्या म्हणजे शिजल्यात. कढईतलं पाणी हलवत हलवत त्याच्यामध्ये बेसन ओतायचं म्हणजे बेसनाच्या गुठळ्या होत नाहीत. गरज वाटेल तसं पाणी घालत राहूया. छान ढवळत राहायचं, गुठळ्या होता कामा नयेत. आपल्याला पिठलं जेवढं घट्ट पातळ हवं असेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं. तर अजून हे 1 वाटी पाणी घालते. पिठलं घट्ट व्हायला लागलं की गॅस बारीक करायचा, झाकण ठेवून एक दरदरून वाफ आणायची. गॅस बारीकच ठेवायचा. हे बोलला लागलेलं बेसन सगळं पाणी घालून काढून घेतले. हे पण पिठल्यात घालते. म्हणजे 1 वाटी बेसनासाठी आतापर्यंत 6 वाट्या पाणी लागलेलं आहे. गॅस करते बंद आणि एखाद्या सर्विंग बोलमध्ये हे काढून घेते. तर 2 टेबलस्पून गरम तेलात घातला लसूण. असा मस्त चुरचुरीत लाल होईपर्यंत लसूण तळायचा. ह्या 2 हिरव्या मिरच्या कापून घातल्यात आणि हे जिरं. आणि आता ही चुरचुरीत फोडणी घातली गरम गरम पिठल्यावर. मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि झकास. तर असं मस्त शेवग्याचा आणि लसणाचा सुवास असलेलं पिठलं तयार झालेलं आहे. गावाकडची गावरान मेजवानी ती हीच. लागते एकदम फक्कड आणि अंमल 4 घास जास्तच खाल्ले जातात.